श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार 2026ला सुरुवात झालेली आहे. या वर्षातला पहिला आणि हिंदू धर्मातला महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांतीचा सण. येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी करण्यात येणार. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी ह्या काळामध्ये आपण जर टाळल्या तर त्या खूप चांगल्या असतात आणि त्याचं सकारात्मक फळ आपल्याला मिळतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. तर आता संक्रांत दुपारी 3:06 सुरू होती आहे. त्यामुळे आपण नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत ह्याच्याकडे आता लक्ष देऊया. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला खूप राग येत असतो. काही गोष्टींवरनं भांडणं होतात, वाद होतात आणि बऱ्याचदा रागाच्या भरात कटू शब्द बोलले जातात. परंतु कितीही राग आला, कितीही मत बदललं तरीसुद्धा या दिवशी तुम्ही राग करू नका, वादविवाद करू नका, शक्यतो कटू शब्द बोलू नका, अपशब्दसुद्धा टाळा. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी भांडण झालं तरीसुद्धा तुम्ही तिथून निघून जा, परंतु शब्दाला शब्द लावू नका, कारण त्यामुळेच वाद वाढतात आणि त्याच्यानेच भांडणं होतात. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही अजिबात कटू बोलायचं नाही, अपशब्द बोलायचं नाही. शक्य असेल तितका गोडवा सगळ्यांमध्ये, कुटुंबात, समाजात पसरवण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण सूर्यदेव हा शांती आणि संयमाचं प्रतीक मानलं जातं. राग केला तर सूर्यदोष वाढतो आणि तो सूर्यदोष वाढू नये म्हणूनच त्या दिवशीचा राग तुमच्या हातामध्ये, मुठीमध्ये बंद करून ठेवा. कितीही राग आला तरी मनावर ताबा ठेवा. दुसरं म्हणजे अनेक जणांना सहज खोटं बोलायची सवय असते. काहीतरी टाळण्यासाठी म्हणून किंवा कोणी काही विचारलं तर उगाच वाद नको म्हणून सुद्धा काही जण खोटं बोलतात. बऱ्याच जणांना एखाद्या गोष्टीमध्ये फसवणूक करण्याची सुद्धा सवय असते. तर अशा प्रकारचे जे व्यवहार आहेत ते तुम्ही इतर दिवशीसुद्धा खरं तर करायला नकोच, परंतु मकर संक्रांतीला तर नाहीच नाही. तुम्ही ह्या गोष्टी मकर संक्रांतीला टाळा. शक्यतो खोटं कधीच बोलू नका, पण मकर संक्रांतीला तर बिलकुलच बोलू नका. कुणालाही फसवण्याची जी एक वृत्ती माणसामध्ये निर्माण झालेली असते ती वृत्ती अतिशय चुकीची असते. आणि मकर संक्रांतीला खोटं बोलणं आणि एखाद्याला फसवून त्याच्याकडनं एखादी गोष्ट लुबाडून घेणं किंवा एखाद्या व्यक्तीला फसवून एखादी गोष्ट देणं ज्यामध्ये काही अर्थ नाही, तर अशा गोष्टी टाळा. कारण मकर संक्रांती सत्य आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो. तसंच त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करणं किंवा केस कापणं, नखं कापणं हे सुद्धा टाळा. अनेकांना या सगळ्या गोष्टींची खूप सवय असते. ते केव्हाही उठतात आणि नखं कापायला सुरुवात करतात. त्यांना केव्हाही वाटतं तेव्हा ते ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस कापून येतात. हवं तेव्हा ते डोक्यावरून सुद्धा आंघोळ करतात. परंतु या सगळ्या सवयी ज्या आहेत यानंतर आपल्याला घातकारक ठरू शकतात. ह्या दिवशी असं करण्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातली जी ऊर्जा असते ती कमी होते आणि पुण्यकाळाचा जो अपव्यय होतो तो टाळला तर जास्त चांगलं असतं. आणि त्यामुळे या दिवशी केस धुणं, केस कापणं आणि नखं कापणं प्रकर्षाने टाळा. चौथं म्हणजे नकारात्मक विचार आणि कुणालाही शिवीगाळ करणं ही वृत्तीसुद्धा बऱ्याच लोकांमध्ये असते. नकारात्मक विचार तर खूप जणांच्या मनामध्ये सतत येत असतात. त्यामुळे काय होतं, नकारात्मक विचार अगदी उठल्यापासून सुरू झाले तर अख्खा दिवस असाच एरवीसुद्धा आपला वाईटच जातो. त्याच्यामुळे आपल्या मनाला निराशा येते. त्याच्यामुळे आपण आपलं मन स्वस्थ ठेवू शकत नाही आणि त्यामुळे आपण दिवसभर अस्वस्थ राहतो. परंतु
मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो मनामध्ये प्रसन्नता ठेवा. सकारात्मक विचारांचे भांडवल जितकं तुम्हाला त्या दिवशी मनात गोळा करता येईल ते करा. चांगल्या गोष्टी मनामध्ये आणा आणि इतरांबद्दलसुद्धा चांगलाच विचार करा. मनामध्ये निराशा, ईर्ष्या, द्वेष हे त्या दिवशी ॲटलिस्ट तुम्ही टाळलं पाहिजे. कारण सूर्य संक्रमण काळामध्ये विचारांचा थेट परिणाम कर्मावर करत असतो. त्यामुळे आपण जो विचार करू तो विचार सूर्यदेव आपल्या कर्मांवरती करतात. आणि म्हणून तुम्ही जर त्या दिवशी चांगले विचार ठेवले आणि लोकांबद्दल चांगलं आचरण ठेवलं तर नक्कीच तुमची प्रगती होईल. 5वं म्हणजे तुम्ही जे जेवण करता किंवा तुमच्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्या सवयींचा त्या दिवशी त्याग करा. खरं तर ह्या सगळ्याच गोष्टी आपण नेहमीसाठीच त्यागल्या पाहिजेत. परंतु ज्यांना स्वतःच्या मनावर ताबाच ठेवता येत नाही त्या लोकांनी त्या दिवशी या गोष्टींवर नक्कीच ताबा ठेवला पाहिजे. अनेकांना केव्हाही नॉनव्हेज खाण्याची सवय असते, रोज दारू पिण्याची सवय असते, हातावर तंबाखू चोळून तो खाण्याची सवय असते. परंतु ह्या दिवशी ह्या गोष्टी अगदी मनापासून टाळा. या दिवशीपासून जर तुम्ही ही सुरुवात केली तर कदाचित कोण जाणे ह्या दिवसापासून तुमची सुरुवात चांगलीच होईल आणि पुढंसुद्धा हे टाळलं जाऊ शकतं. कारण की मकर संक्रांत हा तिळगुळ सणाचा दिवस आहे आणि सात्विक दिवस आहे. त्यामुळे शांतपणा जितका ठेवता येईल तेवढा शांतपणा आपण या मकर संक्रांतीला ठेवायचा असतं. म्हणूनच मन शांत राहण्यासाठी तामसी गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत. त्यानंतर गरिबांचा, मोठ्यांचा किंवा घरातल्या कोणाचाही, अगदी लहान मुलांचा सुद्धा त्यांना रागवू नका, त्यांना वेडवाकडं बोलू नका. चुकीची गोष्ट घडली तरी मुलांनासुद्धा कुठलेही वाईट शब्द वापरू नका, त्यांच्यावर हात काढू नका, त्यांना मारू नका. तसंच आईवडिलांकडनं सुद्धा जर चुकीच्या गोष्टी घडल्या असतील आईवडिलांना तर खरं कधीच बोलू नये. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरात जे गरजू लोक काम करत असतात, नोकरचाकर असतात, त्या दिवशीसुद्धा त्यांना काहीही बोलू नका, अपमान करू नका. त्यांना तुम्हाला जर चांगलं वागवता नसेल येत किंवा चांगलं बोलता येत नसेल तर चालेल एक वेळ, परंतु त्या दिवशी वाईट वागणूक देऊ नका, वाईट बोलू नका, त्यांचा अपमान करू नका. कुणाचाच त्या दिवशी अपमान करू नका, लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत. कारण सूर्य हा पितृकारक ग्रह आहे आणि त्यामुळे अपमान जर तुम्ही मोठ्या लोकांचा केलात तर त्या दिवशी पितृदोष वाढीला लागतो आणि तो आपण पुन्हा टाळणं हे आपल्या हातात नाही. आणि म्हणूनच त्या दिवशी गरीब लोकांचा, मोठ्यांचा अपमान करू नका. त्याचप्रमाणे दान ही काही लोकांची दानतच नसते की कुणाला आपण काही दान करू. तर ह्या दिवशीसुद्धा आपण दान करायचं नाही असं करू नका. ह्या दिवशी आपण तिळगुळ तर सगळ्यांनाच वाटतो, तो दान करतो असं म्हणता येणार नाही, पण आपण तो सगळ्यांना देतो आणि सगळ्यांना म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड बोला. तर ह्या दिवशी तिळाचं, गुळाचं आणि एखाद्या नवीन वस्त्राचं जर दान केलं तर खूप चांगलं असतं. आणि म्हणून या दिवशी हे दान करा. निदान या दिवशी हे दान टाळू नका. कारण दान केल्यास पुण्यसंधी मिळते, दान न केल्यास पुण्यसंधी वाया जाते. किमान या दिवशी तुम्हाला जितक्या प्रकारे हे सगळं करता येईल तेवढं करा. आत्ता सांगितलेल्या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खरं तर नेहमीसाठीच करायला पाहिजे. मकर संक्रांत हे फक्त एक निमित्त आहे, परंतु या दिवशी का करायचं नाही याचं अगदी कारणासहित मी स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा. कारण संक्रांत म्हणजे मकर संक्रांत हा हिंदू धर्मातला महत्त्वाचा सण आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला सण आहे. त्यामुळे या दिवशी आपण नवीन पिकाच्या आगमनाचं आपण हे प्रतीक असतं
वेगवेगळ्या भागात हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असेल, परंतु धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान आणि दान जर केलं तर सर्व पापांचा नाश होतो आणि पवित्र नद्यांमध्ये जर स्नान केलं तर आपल्याला पुण्य मिळतं. जर गरिबांना तुम्ही चांगल्या नवीन कपड्यांचं दान करा, अर्थात जुन्या कपड्यांचं त्या दिवशी दान करायचं नाही. त्याचप्रमाणे काळं वस्त्र त्या दिवशी तुम्ही घाला, परंतु काळ्या वस्त्रांचं दान करू नका. तसंच या दिवशी देवी ही म्हणजे संक्रांत ही पिवळ्या रंगाने येते आहे, म्हणून महिलांनी खास करून या दिवशी पिवळा रंग वापरू नका. पिवळा सोडून दुसरा कुठलाही रंग वापरा. संक्रांतीला साधारणपणे काळ्याच रंगाचं वस्त्र नेसलं जातं. त्याचप्रमाणे तिळाचे इतर पदार्थ तुम्ही खा, तिळाचे लाडू खा, हे खूप शुभ मानलं जातं. म्हणून ह्या दिवशी तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळा आणि या गोष्टी करा. 3:06 दुपारच्या मकर संक्रांत सुरू होते. त्यानंतर तुम्ही या गोष्टी पाळायला सुरुवात केली पाहिजे आणि जेवढं दान करता येईल, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागलं पाहिजे. मला असं अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच हे सगळं कराल. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.